आणि आज फायनली विट्याच्या राजाचं दर्शन घेतलं. राम राम मंडळी, मी तुमचा ब्लॉगर ऋषा. मागच्या भागात आपण इचलकरंजी सोडून मसवडकडे निघालो. जाता जाता आमचं पाहुणं सूरज शरणार्थी यांच्या घरी गेलो. त्यांना सगळ्यांना भेटून त्यांच्या बारक्या पोरांशी गप्पा हाणल्या आणि डायरेक्ट सनाट तासगाव मार्गे गाठलं इटा. आणि विट्यात गेल्या गेल्या कसलाच उशीर न करता गाठला विट्याचा राजा. तेवढ्यात आपल्याला भेटा इट्याचा फेमस ब्लॉगर इशाल चोत्याल. त्याला म्हणलं आता कसलाच उशीर न करता चट्ट दिवशी दर्शनाचं. तेवढ्यात त्याचं फॅन तिथं भेटलं आणि ती फोटो काढायला लागलं. मग मी बी गणपती बाप्पाला म्हणलं मला विट्यात नाहीच कुणी ओळखू, तुझा व्हिडिओच काढत नसतो. आणि मग अजून 5 मिनिटात आपलं फॅन आपल्याला भेटलं आणि त्यांनी आपला डायरेक्ट सत्कारच केला. देवाला म्हणलं आत्ता लागा इतक्या फास्ट तर आमच्या आईनं मला हाक मारल्यावर मी वसुदा म्हणत. तिथनं वंदिर मामाला म्हणलं सीन कुठनं चांगलं येतील. तो म्हणला वर जावं. गेलं वर गेल्यावर विशालनं सांगितलं की विट्यामध्ये विट्याच्या राजासाठी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीत एवढं भारी भारी सेट उभा केलं जातं. आणि सेट बी एवढा खतरनाक बनवलं होतं की या सेट मुळे विट्याचा राजा इतका भारी आणि रुबाबदार दिसत होता ना. फायनली विशालला म्हणलं चला आता जाऊन दर्शन घेऊया. तवर तुम्ही सिनेमॅटिक बघा. तिथनं दर्शन घेऊन बाहेर आलो, पण सेट एवढा भारी बनवलेला की तिथनं पायच निघत नव्हता. तेवढ्यात आपल्याला आपल्या विट्याचा अजून एक फॉलोअर भेटायला आले. त्या सगळ्यांना भेटून मसवडला निघणार. एवढ्यात सातारा, सांगली, कोल्हापूर पेजचा ऍडमिन उत्कर्ष पोद्दार आपल्याला भेटला. आता तो काय ऐकना म्हणून शेवटी त्याच्या घरी चहा प्यायला गेलो. भावांनो, तुम्ही उत्कर्षला चेहऱ्यानं ओळखत नसाल, पण त्याचं पेज आणि त्याचा आवाज एवढा फेमस आहे ना. आणि व्हिडिओ साठी पण त्यानं एवढं भारी भारी सेटअप करून ठेवले ते ना की बोलायचं कामच नाही. त्याला तिथनं भेटून मी शेवटी निघालो मसवडला. तर भावांनो, आपला ब्लॉग आणि माझा बाप्पा सिरीज ही तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.